आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. देवगिरी महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम वांढरे लिखित 2 ग्रंथांचं प्रकाशन, कैलासवासी गोविंद देशपांडे स्मृती पुरस्कार सोहळा आणि मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे निर्मल कुमार सूर्यवंशी यांचा सत्कार या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. देवगिरी महाविद्यालयातल्या संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर तुकाराम वांढरे लिखित विष्णू नारायण भातखंडे सांगीतिक कार्य आणि कर्तृत्व तसंच सेवानिवृत्त वृद्धांच्या समस्या हे 2 ग्रंथ मागच्या आठवड्यात प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्रख्यात कवी प्राध्यापक फकीर मुंजाजी शिंदे यांनी या पुस्तकांबाबत आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, खरं तर मी जेव्हा इथे या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो तेव्हा संगीत विभाग नव्हता. त्याच्यामुळं सुराचा काही संबंधच नव्हता असं समजायचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की संगीतातूनच सूर निघतात असं नाही. कधी कधी संगतीतून सुद्धा सूर निघतात आणि संगतीतून निघालेले सूर जेव्हा कानावर पडतात तेव्हा आजूबाजूचे तंबोरे जुळले जातात वगैरे. असं ते संगीताचीच भाषा आहे, परंतु समाज जोडला की त्याचे अर्थ वेगवेगळे होतात. डॉक्टर तुकाराम यांनी खूप सुंदर अशी ही 2 पुस्तकं लिहिली, म्हणजे स्वराशी निगडीत आणि समाजाशी निगडीत. समाजामध्ये सूर लागेलच असं नाही आणि सूर लागतो तिथे समाज प्रेम करेलच ह्याची काही खात्री देता येत नाही. तरीही सुराचं आणि समाजाचं नातं आहे. माणसं समाजाला घाबरत गेली की भाषा कृत्रिम होत जाते, परंतु संगीतात हे चालत नाही. तिथे तो स्वर लागल्याशिवाय चालत नाही. अश्रू न्याहाळतो कोण डोळे झरता झरता, अश्रू न्याहाळतो कोण डोळे झरता झरता, मोर जगास दिसतो फक्त पिसाऱ्या पुरता. आपल्याला फक्त पिसाऱ्यापुरतं संगीत आवडत असेल तर त्यात काही अर्थ नाही. जो हमने दास्ता अपनी सुनाई आप क्यों रोए. तुमची कहाणी ऐकून ज्यांच्या डोळ्यात पाणी येतं, संगीताचा हे परिणाम तोच असला पाहिजे. कोणतीही निर्मिती तुम्हाला आसवांच्या जवळ नेऊन ठेवत असेल तर त्या निर्मितीचा कस काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. आमचा तुकाराम त्या दृष्टीनं या सगळ्या साधनेकडं पाहतो आणि मी खरं तर पाठराखण केलेली आहे. म्हणजे तुकारामाच्या पाठीवरून मी आधीच हात फिरवून शाबासकी दिलेली आहे आणि पाठीवरून हात फिरवून शाबासकी देणं फार सोपं असतं आणि समोरासमोर फिरणं म्हणजे अभ्यास करून बोलणं फार अवघड असतं. पण आम्हीही अशा रीतीनं पाठराखण करतो की काय अभ्यास असेल या माणसाचा. तर खूप छान. आणि मी असं म्हटलं की आता विष्णू नारायण भातखंडे हे पूर्ण नाव पहा. आता मी तेच नाव घेतलं पण मी जोडलं विना भातखंडे संगीत सुना सुना. मग आम्ही इतिहास सांगितला की भातखंडेचा जिथं उल्लेख होणार नाही तिथं संगीताचा स्वर तुम्हाला ऐकूच येणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि मग त्या दृष्टीनं हा कवी मोजक्या शब्दात, संगीतकार सुद्धा, आता राजेश सरकटे यांनी आमच्याही काही गीतांना चाली लावलेल्या आहेत. किती त्रास झाला असेल त्यांनाच माहिती, कारण आम्ही गीत लिहितो का अग्रलेख लिहितो ह्याचा काही मेळच लागत नाही. पुष्कळदा पण ही इतकी तयारी आहे की अगदी माधवराव गडकरी यांच्या अग्रलेखाला सुद्धा हा चाल देऊ शकतो. म्हणजे काय तयारी आहे. अग्रलेखाला जो चाल देऊ शकतो म्हटल्यानंतर ही जी मुलं आहेत ही आमच्या समोर विद्यार्थी म्हणूनही, अशी सोयरे म्हणूनही, नातेवाईक म्हणूनही, आणि शेवटी सोयरा आणि नातेवाईक तुकारामानच किती व्याख्या केलेली आहे की माणसंच काय वृक्षवल्ली वनचरे हे सगळे आपले सोयरे आहेत. म्हणून मोठमोठे जे वनस्पती शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की जीव आहे आणि जिथे जीव असतो तो दुसऱ्या जीवावर जडणारच. आणि म्हणून मग प्रेम कविता निर्माण होणारच. मग बायको विचारणारच ही कुणावर लिहिलेली कविता आहे. मग आम्ही सांगणारच तुझ्याशिवाय कुणावर लिहिणार. असं किती जणींना सांगितलं ह्याची काही नोंद असते का.
तर हा प्रेम कवितेचा इतिहास असतो. आणि मुख्य गोष्ट की माझ्या इतक्या प्रेम कविता मराठीत कुणीही केल्या नाही. त्याचं कारण असं आहे की नागपूरची एक विद्यार्थिनी फक्त फमू शिंदे यांची प्रेम कविता ह्याच्यावर PhD करते आहे. आता ती काय शोध घेणार कोणावर लिहिलेल्या आहेत. पण शेवटी प्रेम हे प्रेम आहे. प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांना महाराष्ट्र शासनाचा प्राध्यापक श्रीपू भागवत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं मागच्या आठवड्यात सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी या सत्काराला या शब्दात उत्तर दिलं. मागच्या 17 फेब्रुवारीला ठाले पाटील सरांनी 3 ते 4 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत, प्रस्ताव पाठवत आहेत पुण्याला. 3 वर्ष मी कुणाला आशा असते आणि मी तर काम केलेलंच आहे, माझा हक्क होता. मी 3 वर्ष खूप आशेनं पाहिले. 17 तारखेला सायंकाळी 7 वाजता त्या मित्राने फोन केला की तुझा आकाशवाणी रेडिओवर नाव आलं, पुरस्कार मिळाला. आणि ठाले पाटील अक्षरशः मी हादरून म्हणजे इतका आनंद होऊन गेलो की अश्रून माझ्या डोळ्यातून निघाले. आणि पहिला फोन ठाले पाटलांना केला आभाराचा. पाटील सर आभार आहे. तर सरांचे शब्द काय, सुटलो बाबा एकदाच. बघा काय असते, पालकत्व स्वतःवर घेणं हे म्हणतात. सुटलो बाबा एकदाच म्हणजे सतत पूर्ण मराठवाड्यावर, या मातीत, मराठवाड्याच्या मातीत कोण कोण लिहितं आहे, कोण समीक्षा लिहितं, कोण दर्जेदार लिखाण आहे, कोण भाषण करतं, कोण वैचारिक पातळी कोणाची कशी आहे, पुढं बारीक निरीक्षण पूर्ण मराठवाड्यावर लक्ष ठाले पाटलांचं असतं. आणि पाटील सर जेव्हा महामंडळाचे अध्यक्ष होते तेव्हा पहिला प्रस्ताव त्यांनी मंडळाकडे पाठवला माझा इथून. आणि तेव्हा ते जमलं नाही किंवा त्यांना ते मान्य होत नाही. इकडचं रेटणं म्हणजे अवघड असते. त्यांना ठाले पाटीलच कसं काय हे करतात की मया, ते त्यांना माहीत. पण ते जमलं नाही पहिल्या वर्षी. त्यांचं शल्य आणि सर जेव्हा मनात घेतात तेव्हा ते अस्वस्थ होतात पूर्ण जर काम झालं नाही. त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर त्या वर्षी ठाले पाटील अस्वस्थ झाले मनातून. मला काही म्हणाले नाही. मी उदगीरची पत्रिका पाहिली, तिथं माझा भव्य 1 तासाचा सत्कार वीणा गवाणकर सोबत 1 तासाचा. आत्तापर्यंतच्या साहित्य संमेलनामध्ये 1 तास प्रकाशकाचा आणि एका लेखकाच्या सत्काराचा कुठंच नाही. 1 तास, तेही मुख्य मंडपात. कारण सरांना वाटलं की हा पुरस्कार मिळाला नाही तर इथं तरी आपल्या लेकराला सन्मान द्या. हे मन मोठं सरांचं आहे. राजा देशमुख पुरस्कार निर्मलला त्यांनी दिला. म्हणून सर, मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगरचा मी खरंच खूप खूप ऋणी आहे. खरं आपल्या लेकराला तुम्हीच तिकडे जर नाही पाठवलं असतं, प्रस्ताव दिला असतं, तर मला काय पुरस्कार मिळाला असता. आम्ही कितीही लिहिलं असलं तरी. बाबा भांडनंतर 15 वर्षानंतर हा मराठवाड्याला चालून आलेला पुरस्कार आहे. तोही आपल्या हक्काचा आहे. पण माझ्या मातीतल्या लेखकांना मी पुढं आणलं, हे मी अभिमानानं सांगतो. मी एक ध्येयवेडा प्रकाशक. मला प्राध्यापक होता आलं असतं सर, मलाही 3 लाख रुपये पगार मिळाला असता. MA होऊन मी तेव्हा 10वी पासून हे ध्येय गाठलेलं आहे. आणि प्रेस प्रकाशनासाठी मी BA झाल्यानंतर ITI केला, मुद्रण कलेमध्ये हे केलं. आणि सावरकरांचा बुद्धिवाद 500 पेजेसचं पुस्तक माझ्या स्वतःच्या खिळे जुळण्याच्या छपाईमध्ये छापलं. आणि तेव्हा ते छापलं केव्हा 1988 साली. आणि सावरकरांचा बुद्धिवाद प्रकाशन कोणी केलं तर बाळासाहेब ठाकरेच्या हस्ते मुंबईला. बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा स्वतःच्या खर्चांनी, सोबतकार बेहेरेकडे, शेषराव मोरे म्हणाले की बेहेरेच्या हस्ते पुण्याला करू. बेहेरेंनी आम्हाला यांचं नाव सुचवलं, बाळासाहेबांचं. मुंबईला गेलो. बाळासाहेबांनी 1988ला 28 मे सावरकरांच्या दिनी भव्य प्रकाशन सोहळा केला. त्याच दिवसापासून 1988ला शेषराव मोरे महाराष्ट्रात प्रकाशित झाले आणि प्रकाशक म्हणून मी महाराष्ट्राला माहिती झाली. छाती ठोकपणे सांगतो की पैशाचा व्यवहार हा प्रकाशकाचा आणि त्या लेखकाचा व्यवहार असतो. केव्हा ते बिनसलं की ते माझ्या मुलीला एवढा हुंडा दिला होता, माझे सोनं एवढं दिलं होतं, यानं असं केलं तसं केलं, बिनसल्यानंतर मला हे म्हणायचं आहे की प्रकाशकच पैसे घेतात आणि छापतात. ठीक आहे, छापलं असेल, काही जरी झालं तर. आता हे म्हणायचं आहे की हे मोठमोठे भाषेच्या विषयी जे पुरस्कार मिळतात लेखकांना, 10 लाखाचे 5 लाखाचे, त्यांना पगारही असतात. आणि कुठं व्याख्यानाला दिलं, भाषेचं संवर्धनासाठी व्याख्यानाला तिथेही मानधन घेतात. मग आपण असं म्हणायचं काय की ते मानधन घेणं चुकीचं आहे किंवा त्यांना पगार तरी बंद करा किंवा मानधन तरी घेणं बंद करा, असं नाही. हा व्यवहारातला भाग आहे. तो प्रकाशकाचा आणि लेखकाचा करार आहे. कैलासवासी गोविंद देशपांडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पशुवैज्ञानिक डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मांडाखळीकर यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या. गरुड जाहिरात कंपनी त्यांनी 1975च्या आसपास काढली असावी आणि त्यावेळेस त्यांच्या सोबत असलेले आणि नंतर जुळत गेलेले असे अनेक सहकारी या लोकांनी असं ठरवलं की
आपण त्यांच्या नावाने काहीतरी स्मृती कार्यक्रम तयार करावे. सुरुवातीला 5-7 वर्ष फक्त कार्यक्रम व्हायचे. 1915 पासून पुरस्कार सुरू झाले आणि 11 पुरस्कार याच्या आधी देण्यात आलेले आहेत. माझा पुरस्कार 12वा. या परिवाराला खऱ्या अर्थाने सांभाळलं ते माधुरी गौतम यांनी. आणि माधुरीताईंचं मी जेव्हा नाव ऐकलं तेव्हा माधुरीताईंची माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नव्हती, पण प्रशांत गौतमला मी चांगला ओळखतो. कारण आमच्या बंधू धनंजय कुलकर्णी मांडाकळीकर किंवा तो या क्षेत्रात प्रसिद्ध आहे तो धनु, त्या धनुची आणि प्रशांतजींची भयंकर मैत्री आणि दोघेही लेखक, पत्रकार आणि असे उपद्व्याप करत असल्यामुळे आमची त्यांची नेहमी भेट व्हायची. सुरुवातीला माझं करिअर जे सुरू झालं त्यावेळेस मी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाच्या प्रेमात पडलो नव्हतो असं म्हणायला हरकत नाही. ग्रॅज्युएट झालो आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर आमच्याकडे पद्धत अशी की सगळेजण वेटरनरी ऑफिसर होतात आणि वेटरनरी ऑफिसर किंवा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणूनच सगळ्यांची नेमणूक होते. माझ्यासारखे फार कमी लोक असतील की मी वेटरनरी ग्रॅज्युएट झालो आणि नोकऱ्या त्या काळात अशा होत्या की आम्हाला अर्ज करावा लागायचा नाही. महाराष्ट्र शासन केअर ऑफ प्रिन्सिपल म्हणून आमचा पत्ता लिहायची आणि पूर्ण यादी जेवढे पास आउट झालेले विद्यार्थी त्यांची यादी प्रिन्सिपलच्या नावाने पाठवून द्यायची. घरचे पत्ते बित्ते कोणाला माहिती नव्हते, अर्ज बिर्ज काही करावं लागायचा नाही. आणि माझ्या नावाची ज्यावेळेस यादी आली त्यामध्ये माझं नाव आणि त्याच्या पुढे रिसर्च असिस्टंट साल्मोनेल्ला नावाचा एक बॅक्टेरिया आहे. आणि मी सांगितलं की सूक्ष्मजीवशास्त्राचे माझं प्रेम नव्हतं, फारसं माझी ओळखही नव्हती. आणि साल्मोनेल्ला हे बीएससी मध्ये शिकलं जातं पण त्याच्याबद्दल फारसं काही माहीत असण्याचं कारण नव्हतं. आणि सगळे वेटरनरी ऑफिसर आणि मग आमच्या घरच्या लोकांच्या कपाळावर आठ्यात जमायला सुरुवात झाली की हे असिस्टंट आहे म्हणजे काहीतरी घोळ आहे. आणि इथेच नाही तर मी जिथे पहिली पोस्टिंग माझी पुण्याला झाली डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शनला, रोग अन्वेषण विभाग, तिथले लोक सोडले तर बाकीच्या लोकांनाही ती शंका होती की रिसर्च असिस्टंट म्हणजे हे वेटरनरी ऑफिसर नाही आणि हा ऑफिसर नाही म्हणजे हे काहीतरी सबस्टँडर्ड गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना मला सांगावं लागलं की इक्विव्हॅलंट पोस्ट आहे. आणि मला आठवतं की त्यावेळेस मी एक स्टॅम्प करून घेतला शेवटी स्वतःच्या नावाचा आणि तिथं लिहिलं की रिसर्च असिस्टंट साल्मोनेल्ला कंसामध्ये वेटरनरी ऑफिसर, की लोकांना कळावं बाबा की मी आहे. तर अशा रीतीनं संशोधनाचं जे काय म्हणतात त्याला खूळ माझ्या डोक्यामध्ये थोडंसं तिथे शिरलं असावं. आणि दुसरी संभाजीनगरची आठवण अशी की पुण्याला व्यवस्थित मी काम करत होतो, काहीतरी घडलं आणि मला संभाजीनगरला बदलून यावं लागलं आणि इथेही पोहोचतीच रिसर्च असिस्टंट साल्मोनेल्ला खडकेश्वरचे जे आपलं एक संस्थान आहे ते खाली पॉलिक्लिनिक आणि वर डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन, त्याला DDIL म्हणायचे, त्यावेळेस RDIL म्हणायचे. आणि तिथे माझी पोस्टिंग झाली. आणि तुम्हाला सांगतो 1.5 वर्ष ते 2 वर्ष मी इथे होतो. तेवढ्या वेळात मी जे काम करायला पाहिजे किंवा जे पुण्यात करत होतो त्याच्या 5% काम मराठवाड्यात नव्हतं. कोंबड्याच नव्हत्या तर साल्मोनेल्ला काय बघणार, कारण तो कोंबड्यांचा आजार आहे. अक्षरशः 5 जिल्हे त्या काळातले, महिन्याभरात 4-5 गावांना व्हिजिट झाली की माझं काम संपलं. 10 वाजता ऑफिस मध्ये जायचं, 11-11:30 चहा प्यायचा, 12:30-1ला घरी जेवायला यायचं, जेवण झाल्यावर पुन्हा 3-3:30ला चहा प्यायचा जाऊन आणि 4:30-5ला घरी यायचं. 21-22 वर्षाचा मी त्यावेळेस वय होतं माझं. आणि मी विचार केला की ही जर नोकरी अशी करत राहिलो तर 58 वर्षाचे आमचं रिटायरमेंटचं एज होतं तोपर्यंत मी जिवंत पण राहील की नाही मला शंका आहे. बसून काहीच करायचं नाही. मग मी एक प्रस्ताव तयार केला. देशमुख साहेब तुम्हाला गंमत सांगतो, मनानेच, तिथं काही अशा पॉवर नसतात कोणाला प्रस्ताव करायच्या, पण तरी मी केला की मराठवाड्यात काही काम नाही आणि नगर आणि सोलापूर हे मराठवाड्याच्या 2 बाजूचे जिल्हे आहेत, तिथे कुणी स्टाफ पुण्याचा जात नाही, ते जरी पुण्याच्या एरियात येत असले तरी, कारण पुण्यावाल्यांना पुणे सोडून जायला बाहेर वेळ नाही. आणि म्हणून हे 2 जिल्हे मराठवाड्यामध्ये तांत्रिक बाबी करता जोडण्यात यावेत. या प्रस्तावावर मी इतक्या शिव्या खाल्ल्यात की कोणी सांगितलं तुला हे असले उद्योग करायला, नोकरी करायची तर कर नाही तर घरी जा, असलं काय करू नको, आमच्या डोक्याला ताप होईल, तू जाशील उद्या आणि मग हे कोण बघणार. मग मी तो नाद सोडून दिला आणि असं ठरवलं की नोकरी सोडावी. ही नोकरी सोडायची असं ठरवून परभणीला गेलो. आमच्या घरामध्ये हलकल्लोळ की न मागता गॅझेटेड ऑफिसरची नोकरी मिळालेली आणि हा म्हणतोय सोडून द्यायची. पण हिंमत केली, कॉलेजमध्ये गेलो आणि असा माणूस मला भेटला ज्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. ते म्हणजे डॉक्टर मनोहरराव कुलकर्णी किंवा आम्ही ज्यांना MN कुलकर्णी म्हणतो. ते म्हणले तू खरं सांगू का, तू नोकरी आत्ता सोड आणि इथे MSc जॉईन कर, तुला मास्टर झाल्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही, तू BSc होऊन सडशील. मी ती नोकरी सोडली, MSc केलं मायक्रोबायोलॉजी मध्ये आणि मग मला साल्मोनेल्लाच काय सगळे बॅक्टेरिया दिसायला लागले, माझ्या समोर उड्या मारायला लागले आणि मला समजायला लागले. आणि मग मी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये उतरलो खऱ्या अर्थाने. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपुरकर.